मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन चॅनल अल्गो ट्रेडिंग मराठीमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक 10,000 रुपयांमध्ये होणारी अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहोत. तुमच्याकडे फक्त 10,000 रुपये कॅपिटल जरी असेल तरी तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता अल्गो ट्रेडिंगच्या मदतीने. हे मी तुम्हाला शिकवतोय, स्ट्रॅटेजी देतोय आणि याचा लॉस असणार आहे फक्त 450 रुपये. मॅक्झिमम लॉस या स्ट्रॅटेजीमध्ये असणार आहे फक्त 450 रुपीज. तर स्ट्रॅटेजी एकदम प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकली शिकायला सुरुवात करूया. स्ट्रॅटेजी क्रिएशन तुम्हाला शिकवणार, इम्प्लिमेंटेशन शिकवणार, अल्गोचं सॉफ्टवेअरवरती तयार करून स्ट्रॅटेजी तुम्हाला देणार. ओके, सो अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर जे आपण यासाठी यूज करतो ते आहे अल्गो टेस्ट. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. सो आता आपण सुरुवात करूया आपला प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी. आता इथे आल्यानंतर मी ही स्ट्रॅटेजी इथे तुम्हाला क्रिएट करतो. अल्गो टेस्टला आलात की इथे तुम्हाला ऑप्शन आहे क्रिएट स्ट्रॅटेजी, त्यावरती स्ट्रॅटेजी क्रिएट करायची. लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी शिकवते ती तुम्हाला तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन स्वतः तयार करायची गरज नाही. आता पण मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे की तुम्ही ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे तयार करा. का? कारण की तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी म्हणून, तुम्हाला सुद्धा शिकायला भेटावं म्हणून. असं नाही की मी सर्व रेडीमेड देणार, तुम्हाला शिकायला भेटावं म्हणून. बट ही स्ट्रॅटेजी थोडीशी अशी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते काही जणांना, म्हणून ही स्ट्रॅटेजी मी स्वतः तयार करतोय. जी लोक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार त्यांना मी ही तयार केलेली स्ट्रॅटेजी रेडीमेड एक्सपोर्ट करून देणार आहे. ती तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये फक्त इम्पोर्ट करायची. तुम्हाला काहीही टाईप करायची गरज नाही. सर्व मी रेडीमेड देणार तुम्हाला. चला तर मग तयार करायला शिकूया. स्ट्रॅटेजी तयार करूया. मी रेडीमेड देणार याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता बघूच नका व्हिडिओ, लक्षपूर्वक बघा. पहिलं म्हणजे ही स्ट्रॅटेजी निफ्टीवरती करायची आहे. सो इथे निफ्टी निवडलं. इंट्राडे आहे, इंट्राडे निवडलं. एंट्री टाइम आहे 9 वाजून 16 मिनिटं. एक्झिट टाइम आहे 3:15 राहू दे. आणि इथे मी नो एंट्री आफ्टर 12:45 करणार. मला 12:45 ह्या स्ट्रॅटेजीमध्ये कोणतीही एंट्री नाही घ्यायची. हा, माझी ऑलरेडी एंट्रीच झालेली असेल तर ती स्ट्रॅटेजी 3:15 पर्यंत चालेल. ऑलरेडी एंट्री झालेली असेल स्ट्रॅटेजी चालेल, पण नवीन एंट्री नाही घ्यायची मला, हे लक्षात घ्या. काही लोक बोलतील की मग 3:15 एक्झिट कशी, तर ते कशासाठी आहे? जर ऑलरेडी माझी एंट्री झालेली असेल तर ती मॅक्झिमम 3:15 पर्यंत राहील. पण जर नसेल झाली ना तर मग ती एंट्री 12:45 नंतर मला नको आहे. ओके, खाली येऊया. स्क्वेअर ऑफ आपलं इथे पार्शियल असलं पाहिजे. ठीक आहे, स्क्वेअर ऑफ पार्शियल असलं पाहिजे, कारण आपण एक दोन लेग घेऊ शकतो ह्यामध्ये. त्यामुळे खाली या. स्ट्रॅटेजी लक्षपूर्वक बघा मी काय तयार करतोय. ही आहे ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी. सो इथे मी बाईंग करणार, कॉल बाय करणार विकलीचा. स्ट्राईक प्राइस मला कोणती हवी आहे लक्षात घ्या. या ठिकाणी ना मी स्ट्राईक प्राइस काय घेणार, मी या ठिकाणी अशी स्ट्राईक प्राइस घेणार जिचा प्रीमियम 100 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. लक्षात आलं? म्हणजे ज्या स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम 100 किंवा त्यापेक्षा जास्त आहे निफ्टी. सो मी इथे काय निवडतो माहिती आहे? इथे मी क्लिक करतो आणि इथे बघा प्रीमियमचा ऑप्शन आहे, प्रीमियम ग्रेटर. प्रीमियम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 100. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 100. ठीक आहे, त्यानंतर हा लेग मी ऍड केला. परत मी पुट मध्ये पण सेम प्रीमियम ग्रेटर दॅन 100 टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 100 ऍड केला. आता इथे ना माझे दोन लेग आहेत. पहिला लेग आहे कॉल बाय केलाय, दुसरा लेग आहे पुट बाय केलाय. स्ट्रॅटेजी एवढीच नाहीये, अजून खूप मोठी आहे. आता मी जातो वरती. आता मला ह्या अल्गोला कमांड द्यायची आहे की माझा कॉल कधी बाय झाला पाहिजे 100 रुपयाच्या आसपासला. माझा 100 रुपयाच्या आसपासचा कॉल कधी बाय झाला पाहिजे, जेव्हा त्या पर्टिक्युलर कॉलमध्ये 8 पॉईंटच्या आसपास मोमेंटम येईल. सो सिंपल मोमेंटम किती पॉईंट? 8 पॉईंट. ठीक आहे, सिंपल मोमेंटम मी डायरेक्ट 8 टाईप करतो. 8. ह्याचा अर्थ काय की एका पर्टिक्युलर मार्केट जे ओपन होईल 9:16ला ओपन झाल्यानंतर एखादा 100 रुपयाचा असा प्रीमियम ज्याचा सिंपल मोमेंटम 8 पॉईंटचा येईल तो बाय झाला पाहिजे. ठीक आहे, ही एक मोमेंटम स्ट्रॅटेजी आहे. मोमेंटम लो रिस्क स्ट्रॅटेजी, ह्याला आपण असं म्हणू शकतो मोमेंटम लो रिस्क स्ट्रॅटेजी. लो रिस्क कशी? स्टॉप लॉस पाहिजे. लो रिस्कला स्टॉप लॉस पाहिजे. तो स्टॉप लॉस किती? केवळ 6 पॉईंट्स. फक्त 6 पॉईंटचा स्टॉप लॉस. आता तुम्ही बोलला 6 पॉईंटच्या स्टॉप लॉस मध्ये कसली रिस्क मॅनेजमेंट आली, हा हिट होणार. बघूया आपण पुढे जाऊन बघूया, स्ट्रॅटेजी टेस्ट करूया तेव्हा. क्लिअर आहे हे सर्व, बाकी काहीच नाही करायचं. ओके, बाकी काहीच नाही. सेम पुटला पण सेम. पुट कधी बाय झाला पाहिजे? सिंपल मोमेंटम जेव्हा 8 पॉईंटचा येईल तेव्हा, आणि स्टॉप लॉस 6 पॉईंटचा द्यायचा.
ओके, विकली एक्सपायरी. काय केलं मी, फक्त एवढंच केलं. कॉल कधी बाय झाला पाहिजे, जेव्हा तो 8 पॉईंटने वाढेल, आणि स्टॉप लॉस कधी झाला पाहिजे, जेव्हा तो 6 पॉईंट पडेल. सेम पुट पण सेम केलं. आता मी येतो खाली. या ठिकाणी ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. ओव्हरऑल स्टॉप लॉस काहीच आपण लावायचं नाही इथे. ठीक आहे, ओव्हरऑल टार्गेट काहीच लावायचं नाही. हे सगळ्या गोष्टी अशाच आपण सोडून द्यायच्या. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा सोडून दिल्यानंतर झाली स्ट्रॅटेजी रेडी. मी बॅक टेस्ट करून 1 वर्षासाठी बॅक टेस्ट करून बघूया. ओके, बॅक टेस्टिंग वरती मी क्लिक केली. आता हे सॉफ्टवेअर जी आहे, ती स्ट्रॅटेजी जी आहे तो काय करणार, बॅक टेस्ट करणार तुमच्या समोर. ओके, बॅक टेस्ट केल्यानंतर जे आहे ते मला इथे रिझल्ट आले. रिझल्ट काय आले माहिती आहे, 46,000 रुपयांचा प्रॉफिट. किती, 46,000 रुपयांचा प्रॉफिट. 46,000 रुपीजचा प्रॉफिट. ह्या स्ट्रॅटेजीला कॅपिटल किती लागतंय, या स्ट्रॅटेजीला कॅपिटल लागतं आहे 17,000 रुपये ओव्हरऑल. 17,000 रुपयाच्या कॅपिटलमध्ये तुम्हाला 46,000 रुपयाचा प्रॉफिट होतोय, 47,000 रुपयाचा प्रॉफिट होतो, जो की होतोय 273%. ओके, आता त्यानंतर मी ते बघा खाली आलो. खाली आल्यानंतर मग काय झालं की मला ओव्हरऑल किती याच्यामध्ये लॉस किती होतोय किंवा प्रॉफिट किती इथे आलेलं आहे बघा. लॉस मेकिंग डेज किती आहेत, प्रॉफिट मेकिंग डेज किती आहेत, वगैरे वगैरे हे तुम्हाला या ठिकाणी आलंय. ठीक आहे, आता 2 वर्षाची एकदा बॅक टेस्टिंग करूया आपण. 1 वर्षाची केली, 2 वर्षाची करूया. 2023 घेऊया, ऑगस्ट घेऊया, आणि 1 तारीख घेऊया, आणि 2 वर्षाची बॅक टेस्टिंगचा पण रिझल्ट बघूया. ओके, आता 2 वर्षाचा बॅक टेस्टिंगचा रिझल्ट जो आपल्या समोर आलेला आहे, खाली बघा काय आलंय, 17,000 रुपये प्रॉफिट. 2 वर्ष ही स्ट्रॅटेजी वापरल्यानंतर आपल्याला फक्त 17,000 रुपयांचा प्रॉफिट इथे झालेला आहे. म्हणजे काय झालं की 2023-24 मध्ये मोठा लॉस झाला असणार, म्हणून तो एवढूसा प्रॉफिट आहे. लक्षात घ्या, 17,000मध्ये चार्जेस सुद्धा आहेत, ब्रोकरेज सुद्धा आहे. सो ओव्हरऑल तुम्ही लॉस मध्ये किंवा नो प्रॉफिट नो लॉस मध्ये सुद्धा निघून जाऊ शकता. बट ह्या स्ट्रॅटेजी तसा काही तुम्हाला उपयोग होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे. ह्याच्यामध्ये मी काही चेंजेस करणार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी काही चेंजेस करणार आहे. किती लोक ते चेंजेस शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. जी लोक एवढूसा व्हिडिओ बघून गेले आहेत ना, फक्त स्ट्रॅटेजी बघून गेलेत, त्यांना काही समजणार नाही. मी तुम्हाला चेंजेस सांगणार ह्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्ही तुमची ॲक्युरेसी नक्कीच वाढवू शकता. सो आता आपण या ठिकाणी काय करूया, या ठिकाणी आपण आता चेंजेस बघायला सुरुवात करूया. ओके, सो आता चेंजेस मी काय केले, पहिला चेंज असा आहे, ह्यामध्ये मी एंट्री केली आहे 9:20ची. ठीक आहे, एंट्री मी 9:20ची केली आहे, कारण की मार्केटची पहिली कॅन्डल क्लोज होता होता माझी एंट्री झाली पाहिजे. सो एंट्री केलेली आहे 9:20ची. त्यानंतर मी खाली आलेलं आहे. या ठिकाणी काहीच नाही चेंज आहे, बाकी प्रीमियम वगैरे सर्व सेम आहे, जी स्ट्रॅटेजी ती सर्व सेम आहे. पण एक चेंज मी केलाय, या ठिकाणी मी ट्रेलिंग स्टॉप लॉस लावलेला आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस काय लावलाय, जर तुमचं प्रॉफिट, जर तुमच्या ट्रेडचा प्रॉफिट 1,000 रुपये होत आहे, तर तुमचा प्रॉफिट मिनिमम 200 रुपयाला लॉक झाला पाहिजे. म्हणजे काय, जर समजा फॉर एक्झाम्पल ह्या स्ट्रॅटेजीने ट्रेड घेतला, 1,000 रुपये प्रॉफिट केलाय, तर आता ह्या ट्रेडचा 200 रुपये प्रॉफिट लॉक झालाय. म्हणजे समजा इथून हा ट्रेड पडला जरी ना, तरी मिनिमम तुम्हाला 200 रुपये देऊन जाणार मिनिमम. आणि एकदा प्रॉफिट लॉक झाला की 1,000 नंतर जेवढे पॉईंट हा वाढेल तेवढा पॉईंट स्टॉप लॉस पण ट्रेल होणार. म्हणजे समजा 1,000 प्रॉफिट झाल्यानंतर 200 रुपयाचा स्टॉप लॉस लॉक झाला इथे. आता तुमचा प्रॉफिट जर 1,100 झाला, ओके, 1,000 नंतर तो 1,100 झाला, म्हणजे 100 रुपयाने जर वाढला, तर तुमचा हा ट्रेलिंग स्टॉप लॉस पण 100 रुपयाने वाढणार. असं लक्षात येते, समजा समजा ना, म्हणजे 1,000 रुपयाचा प्रॉफिट झाला, 200 लॉक होतोच आहे, बट एव्हरी 100 रुपीज प्रॉफिट इन्क्रीज स्टॉप लॉस ट्रेल बाय 100 रुपीज. आता बघूया काही चेंज होतात का, रिझल्ट मध्ये काही चेंज होतात का बघूया. 2024 पासून म्हणजे गेल्या 1 वर्षाची बॅक टेस्टिंग पहिलं म्हणजे बघूया कशा प्रकारे होते, काय होते वगैरे, कारण इथे आपण 2 लेख टाकलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला बघायला लागेल. सो ही बॅक टेस्टिंग मध्ये 1 वर्षाचे रिझल्ट आले 15,000 रुपये. मगाशी तुम्ही बघितलेलं ते रिझल्ट जास्त होते, 35,000 रुपीजच्या आसपास होते, हे आले आहेत 15,000 रुपये. बट लक्षात घ्या, ह्यामध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर केलेली आहे, कारण की ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला मॅक्झिमम लॉस होत आहे दिवसाचा 450 रुपये.
मी तुम्हाला पहिलंच म्हटलेलं की हे मी तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी देणार जी तुम्हाला मॅक्झिमम 450 रुपीजचा लॉस देणार आहे. सो तुम्हाला मॅक्झिमम लॉस होते 450 रुपये, प्लस तुमचा ह्या स्ट्रॅटेजीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम सिंगल ट्रेड पडतो. तुम्ही जे म्हटलात ना की मगाशी माझा प्रॉफिट जास्त होत होता, सो ते कशाला जास्त होत होतं माहितीये का? मार्जिन बिर्जिन सेम, पण जास्त का होत होता? कारण की तुमचे एका दिवशी 2 ट्रेड भरायचे. 2 ट्रेड पडायचे ना, कॉल पण बाय व्हायचा, पुट पण बाय व्हायचा. बट इथे मी आता मॅक्झिमम लॉस जो आहे आपला तो 450 होतो आहे, कारण की आपण स्टॉप लॉस ट्रेल करतोय. सो त्यामुळे आपण एका दिवसामध्ये मॅक्झिमम गमावणार 450 रुपये. थोडंसं इकडे तिकडे झालं तर 500-600 रुपये जाऊ शकतात, मोठी मुवमेंट आली तर. किंवा इथे बघा 153 लॉस, 450 लॉस, अशा प्रकारे. आणि तुमचे ट्रेड कमी पडल्यामुळे म्हणजे तुमचा ब्रोकरेज कमी लागतोय. मग असे प्रत्येक दिवशी तिचे 2-2 ट्रेड पडत होते, आता मोस्ट ऑफ द दिवशी एक एक ट्रेड पडतोय बघा. एक ट्रेड, एक ट्रेड, एक ट्रेड, एक ट्रेड, इथे 2 पडले, इथे 1 पडला. ब्रोकरेज कमी लागतंय. ओके, लॉस कमी होतो. सो रिस्क मॅनेजमेंट तुमची कमी होते. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला 10,000 रुपयेच कॅपिटल लागणार आहे. कारण की एक ट्रेड झाला, एका ट्रेडला कॅपिटल लागतं 7,000 ते 8,000 रुपये. सो 10,000 रुपयेच तुम्ही पकडून चालायचं. ठीक आहे, 2 वर्षाची बॅक टेस्टिंग करूया. इथे मला मेन माझा रिझन काय आहे, की तुम्हाला इथे मला लो रिस्क वाली स्ट्रॅटेजी देते ऑप्शन बाईंगची, ज्याच्यामध्ये तुमची रिस्क जी आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये लो येईल, जेणेकरून तुम्ही घाबरले नाही पाहिजे कोणती ट्रेडिंग करायला. आता इथे मग 2023 पासून एकदा अप्लाय करून बघूया ह्याचे बॅक टेस्टिंग रिझल्ट काय आहेत ते. ठीक आहे, सेम, बाकी काय नाही बदललं. ट्रेलिंग प्रॉफिट सेम ठेवलाय, लॉक अँड ट्रेल पण सेम ठेवलाय. 2 वर्षाचे तुम्ही रिझल्ट बघताय. 2 वर्षाचे रिझल्ट इथे आलेले आहेत 41,000 रुपये, जे मगाशी तुमचे फार कमी आलेले. ठीक आहे, 2 वर्षाचे रिझल्ट जे मगाशी तुमचे फार जास्त कमी आलेले, आता आलेले आहेत 41,000 रुपये. एक मिनिट, रिफ्रेश झाल्यामुळे थोडंसं मागे गेलं ते, परत एकदा आपण बघूया. ओके, ठीक आहे. सो ह्याचा अर्थ काय की तुम्ही तर तुमचा लॉस कमी ठेवलात ना, तर आणि तुम्ही जेवढा जास्त टाइम मार्केटमध्ये राहिला, असं नाही की तुम्ही 1 महिना राहिला, 2 महिना राहिला, मिनिमम 3 महिने द्या अल्गोला. जेवढा जास्त टाइम तुम्ही राहणार तेवढं तुम्हाला ह्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती समजून जाणार. आता इथे बघा ना, 41,000 रुपयांचा प्रॉफिट तुमचा झालेला आहे. चार्जेस वगैरे जरी तुम्ही मायनस केला तर ऍटलिस्ट 15,000 ते 20,000 रुपये तरी तुमच्या हातात राहतील. म्हणजे तुम्ही तुमच्या कॅपिटलच्या 100% प्रॉफिट जो तो कमवताय. ऑप्शन बँकला कॅपिटल कमी लागतो. मॅक्झिमम लॉस तुमचा एका ट्रेडमध्ये 450 रुपीजच्या आसपास होणार आहे. मॅक्झिमम प्रॉफिट 7,500 रुपये पण झालेलं आहे. म्हणजे जेवढं प्रॉफिट जास्त होईल तो जास्तच होईल, बट कमी झाला, लॉस झाला तर 450 रुपीजला तो येऊन थांबणार आहे. आणि त्यामुळे तुमचे ट्रेड सुद्धा कमी पडतात. बघा 500च्या आसपास ट्रेड पडले दोन वर्षात. 2 वर्षात 500 ट्रेड्स, म्हणजे तुम्ही बघाल तर ऑन एन एव्हरेज एक ट्रेड तुमचा एका दिवसामध्ये पडलेला आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी जी आहे आहे आता ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे एक्सपोर्ट करून. तुम्हाला मी आधीच म्हटलेलं व्हिडिओच्या की तुम्हाला ही स्ट्रॅटेजी तयार करायची गरज नाही, की मी तुम्हाला एक्सपोर्ट करून देणार. स्ट्रॅटेजी एक्सपोर्ट कशी करायची इथे बघा. ही स्ट्रॅटेजी माझ्याकडे ऑलरेडी रेडी आहे, मी तयार करून ठेवलेली आहे. सो इथे माझा ऑप्शन पण आहे एक्सपोर्ट अल्गो टेस्ट. सो ह्यामध्ये सिंपल मी क्लिक केली की ही स्ट्रॅटेजी माझ्याकडून एक्सपोर्ट होणार, एक फाईल तयार होणार. ती फाईल मी ड्राईव्हवरती अपलोड करणार आणि त्या ड्राईव्हची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिली आहे. ओके, हे व्हिडिओचं तुम्ही जसं डिस्क्रिप्शन ओपन कराल, पहिली लिंक असेल अल्गो टेस्टची, थोडंसं खाली जागा, तिसरी जे चौथी मी ड्राईव्हची लिंक दिली आहे त्या ड्राईव्हवरनं तुम्ही ही स्ट्रॅटेजी डाउनलोड करा. डाउनलोड केली की काय करायचं परत एकदा सांगतो. एक फाईल असणार छोटीशी, ती तुम्ही डाउनलोड करायची. त्यानंतर काय करायचं, तुमच्या अल्गोटेशच्या सॉफ्टवेअरला यायचं. अल्गोटेशच्या सॉफ्टवेअरला आल्यानंतर इथे क्रिएट स्ट्रॅटेजीवर तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे इम्पोर्ट अल्गोटेस्ट. ह्या इम्पोर्ट वरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार ना, तेव्हा इथे क्लिक करून ब्राउज फाईल्स वरती क्लिक करून तुमच्याकडे जी फाईल आता तुम्ही डाउनलोड केलीत ड्राईव्हवरनं माझ्या, ती इथे अपलोड करा. त्यासाठी सिंपल प्रोसेस काय, पहिले म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओला लाईक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ड्राईव्हची लिंक आहे, त्यावर क्लिक करायचं. ती जी छोटीशी फाईल असणार आहे, एक 10-12 MB ची, 6 MB ची, ती डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या अल्गो टेस्टमध्ये या, स्ट्रॅटेजी क्रिएशनमध्ये जा, इम्पोर्टवरती क्लिक करा, फाईल इथे अपलोड करा. सर्व स्ट्रॅटेजी तुमच्याकडे रेडीमेड होणार, काही चेंजेस करू नका. चेंजेस केलात तर मग ती तुमची रिक्स राहील पुढे. काही चेंजेस नका करू. तुमच्याकडे सेव्ह करा, सेव्हचा ऑप्शन आहे, स्ट्रॅटेजी सेव्ह करा, पेपर ट्रेड करा, किंवा बॅक टेस्ट करा, सर्व गोष्टी करू शकता. पेपर ट्रेड कसं करायचं ह्याचा व्हिडिओ मी कालच बनवलेला आहे. हाऊ टू पेपर ट्रेड ऑन लाईव्ह मार्केट, कालच व्हिडिओ बनवला चॅनलवरती. हाऊ टू बॅक टेस्ट परवाच व्हिडिओ बनवलेला आहे, बघून घ्या सर्व व्हिडिओ, तुम्हाला ह्याचा फायदा होईल. ठीक आहे, अशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी आपण आपल्या ऑप्शन बाईंग चॅलेंजमध्ये सुद्धा घेऊ शकतो लवकरच.
ह्याचे रिझल्ट्स आपल्याला चांगल्या प्रकारे यायला लागले की किंवा ह्याचे रिझल्ट्स आपण बऱ्यापैकी दिवस अनालिसिस केले की ठीक आहे, नक्की ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. ही ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी तुम्हाला जर आवडलेली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. ठीक आहे, सोबतच आता आपण जाऊया आपल्या लॅपटॉपच्या व्हिडिओच्या जे मेन स्क्रीनवरती. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, आवडलेला असेल व्हिडिओ, नक्की या व्हिडिओला आताच एक लाईक करा. मी तुमच्यासाठी ऑप्शन बाईंगची एक धमाकेदार स्ट्रॅटेजी घेऊन आलेली आहे, ती अल्गोमध्ये. अशाच स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकायच्या आहेत, व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.